नमस्कार. आज आपण 17व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेणार आहोत. श्लोक 17. युक्ताहार विहारस्य युक्तचेष्टस्य कर्मसु युक्तस्वप्नावबोधस्य योगो भवति दुःखः. श्लोकाचा अर्थ: दुःखांचा नाश करणारा योग, यथायोग्य आहार विहार करणाऱ्याला, कर्मांमध्ये यथायोग्य व्यवहार करणाऱ्याला आणि झोपणे व जागणे ज्याचे यथायोग्य आहेत त्यालाच साध्य होतो. खाण्यापिण्याच्या वस्तूंचे नाव आहार असे आहे आणि चालण्या फिरण्याच्या क्रियेचे नाव विहार असे आहे. ज्या माणसाचे हे दोन्ही योग्य स्वरूपात आणि योग्य प्रमाणात असतात त्याला युक्त असा आहार विहार करणारा असे म्हणतात. खाण्यापिण्याच्या वस्तू आपल्या वर्ण व आश्रम धर्माप्रमाणे सत्याने व न्यायाने प्राप्त करून घेतलेल्या असाव्यात. त्या वस्तू शास्त्रानुकूल व सात्विक असाव्यात. रजोगुण व तमोगुण वाढविणाऱ्या नसाव्यात, पवित्र असाव्यात. आपली प्रकृती, स्थिती आणि आवड यांना प्रतिकूल नसाव्यात व योग साधनेला मदत करणाऱ्या असाव्यात. आपली शक्ती, आरोग्य आणि साधन यांच्या दृष्टीने हितकारक व आवश्यक तितक्या प्रमाणातच त्या वस्तू असाव्यात. तसेच हिंडणे फिरणे हे सुद्धा जेवढे आपल्याला आवश्यक व हितकारक असेल तेवढेच असावे. अशा नियमित व उचित आहार विहारामुळे शरीर, इंद्रिये आणि मन यांच्यामध्ये सत्वगुण वाढतो आणि त्यांच्यामध्ये निर्मलता, प्रसन्नता आणि चैतन्य यांची वाढ होते. त्यामुळे ध्यानयोग सुगमपणे सिद्ध होतो. वर्ण, आश्रम, अवस्था, स्थिती आणि वातावरण इत्यादींना अनुसरून शास्त्रामध्ये ज्याला जी कर्तव्य कर्मे सांगितली आहेत त्यांचे नाव कर्म होय. त्या कर्मांचे उचित स्वरूपात व उचित प्रमाणात यथायोग्यपणे आचरण करणे म्हणजेच कर्मांमध्ये यथायोग्य व्यवहार करणे होय. उदाहरणार्थ, ईश्वर भक्ती, देवपूजन, दीनदुःखी माणसांची सेवा, मातापिता, आचार्य इत्यादी गुरुजनांची पूजा, यज्ञ, दान, तप, उपजीविकेशी संबंधित कर्म म्हणजेच शिक्षण, पठण-पाठण, व्यापार इत्यादी कर्मे व शौच स्नानादी क्रिया ही सर्व कर्मे केली पाहिजेत. ती कर्मे शास्त्रविहित असावीत, साधुसंमत असावीत, कोणाचे अहित करणारे नसावीत, स्वावलंबनाला मदत करणारी असावीत, कोणाला त्रास देणारी किंवा कोणावर भार टाकणारी नसावीत, ध्यानयोगात मदत करणारी असावीत. एखाद्याला कर्मांची जितकी गरज आहे, ज्यामुळे न्यायपूर्वक शरीरनिर्वाह होत राहील आणि ध्यानयोगासाठीही आवश्यकतेप्रमाणे पुरेसा वेळ मिळू शकेल, एवढेच या कर्माचे प्रमाण असले पाहिजे. असे केल्यामुळे शरीर, इंद्रिये आणि मन ही निरोगी राहतात आणि सुगमपणे ध्यानयोग सिद्ध होतो. दिवसा जागे राहणे, रात्रीच्या वेळी पहिल्या व शेवटच्या प्रहरात जागणे आणि मधल्या 2 प्रहरात झोपणे यालाच साधारणपणे योग्य झोपणे व जागणे असे मानले जाते. पण सर्वांनी मधल्या 6 तासात झोपलेच पाहिजे असा काही नियम नाही. ध्यानयोग्याने आपली प्रकृती व शरीरस्थिती यांना अनुकूल अशी व्यवस्था करावी. रात्री 4-5 तास झोपल्याने काम भागत असेल व ध्यानाच्या वेळी झोप किंवा आळस येत नसेल आणि तब्येतीत बिघाड होत नसेल तर 6 तास न झोपता 4-5 तास झोप घ्यावी. आहार, विहार, कर्म, झोपणे, जागणे हे शास्त्रानुकूल असावे.
आणि ते प्रकृती, आरोग्य व आवड यांच्या दृष्टीने जितके उपयुक्त व आवश्यक असेल तितक्याच प्रमाणात असावे, असा युक्त या शब्दाचा अर्थ समजावा. ध्यानयोग सिद्ध झाल्यावर ध्यानयोग्याला परमानंद व परमशांती यांचा अनंत सागर असलेल्या परमेश्वराची प्राप्ती होते. त्यामुळे त्याचे संपूर्ण दुःख समूळ व कायमचे नष्ट होते. मग त्याला चुकूनही जन्ममरणरूपी संसार दुःखाशी सामना करावा लागत नाही. त्याला कधी स्वप्नातही चिंता, शोक, भय आणि उद्वेग इत्यादी होत नाहीत. तो सर्वथा आणि सर्वदा आनंदाच्या महान प्रशांत सागरात निमग्न राहतो. दुःखाचा आत्यंतिक नाश करणाऱ्या फलाचा निर्देश करण्यासाठी योग या शब्दाबरोबर दुःख हे विशेषण वापरले आहे. अशा प्रकारे आज आपण 17व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेतला. पुढील भागात आपण 18व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेऊया. धन्यवाद.